पण एक कामाचं नाही, सगळं आपल्याला झक मारावं लागते. दोन पोरं दोन नमुनेचे आहेत. बाप एवढं उन्हाकाराचं कष्ट करतो, गाबड्यांना कळत नाही का हाताखाली मदत करा. एक फिरता गावात घरगाड्या मारीत, एक पोर कुठं शिकायला पडलं त्याचा काही फोन नाही पत्ता. काय आप्पा काय काम चाललंय? अरे काय काम चाललं, आयुष्यभर ते चाललेलं शेतामध्ये काम, कुत्र्या कारखान्याचा राब राब. तुम्हाला दोन पोरं असून तुम्ही अरे बाबा दोन पोरं पण काही कामाचे नाहीत. हे एक असं थोडं काम इकडे तिकडे चोंबडा मारतो गावात दिवसभर. आणि ते एक पोरं शिकायला त्याचा तर फोन येत नाही, काय करतो काय नाही ते कळत नाही. मला वाटलं शिकून चांगला मोठा साहेब होईल, जरा मला आधार भेटेल. अरे कशाचा आधार, जनावरासारखं काम करावं लागत मला. त्या पोराला कळत नाही का गावामध्ये नुसतं फिरतो टुकारवाने, बापाला हाताखाली काम करायला नको का? बापाजीवर इतकं आता 18 वय होऊन गेले, त्यांचं 30 वय लागलंय. वय का माझं काम करायचं? मग कमी पड दादा 50 रुपये दे रे. दादा तरी कुठून देणार? दादाचा जीव पाहिला तर छटाक झाला. रान पोरं कोरडं पडलं, पाऊस नाही, विहीर आटली, मी तरी कुठं कुठं जीव द्यायचो. काय काम करणार? यांना कळत नाही का? त्यांना आहे नाही डोक्यावर बस. स्टार्ट भाऊ, तुझं काय कसं काय चाललं? माझं बरं चाललंय. असं तर माझ्यासारखे तर हाल नसते ना. नाही नाही नाही, तुमचं आता हे झालंय काय आता शोभत नाही होतं. काय करतो लेकरा बाळासाठी करावं लागतं बाबा. पण त्यांना बी जरा जाणीव ठेवायला पाहिजे ना. ठेवायला पाहिजे जाणीव. यार का आप्पा येतो आता? बरोबर ये. आता लय ऊन पडलंय, जातो घरी आता. एवढं थोडे 2-4 दगड उचलतो आणि पोराला काम धंद्या लावा, काय लय हे नका करू. एवढं उचलतो जरा भाकरी. बर बर खा. आप्पा दिसा ना कशी पुढे गेली काय. आप्पा, हो आप्पा. अरे भाऊ, आप्पा काय आप्पा, काय तुमचं नुसतं कामावरच लक्ष आहे, घरातलं काय बघता तुम्ही? तुला फक्त माझं काम दिसतो, हा फक्त सांगायलंय. तुझं काम नाही का? बाप उन्हात काम करतो, मरतो, आज भारला त्या गावात फिरतो भोगाडवानी. तो सगळं मला सांगा. त्या संत्याला काय नका सांगू. ते तसा ते गेला तिकडं, संत्याला दिलं तिकडं कुठं हाकून ते गेला तिकडं. त्याला सोकून ठेवलं त्याचा तुम्ही. फोन नाही काय नाही. अहो त्या संत्याने तिकडे काय केलंय माहिती का तुम्हाला? काय केलं? इकडेच बघा काय केलं त्याने. अहो त्यांनी तिकडे ते मोबाईल हारलेला आहे, त्या मोबाईलवरून दुसऱ्याचे फोन येतात मला. का बघायचं काय मी? काय काय तुमचं बघायचं, तुम्हाला लागत रात्री. आता संतांनी असं कुठं नाही करते. मी काय काय बघायचं? तुमचं बघायचं का ते संत्याचं बघायचं? काय केलं सांगते असं? अहो त्यांनी दिलं कुठं तरी मोबाईल हारून, आणि त्या मोबाईल वाल्याची मला येतात फोन. तुम्हाला मोबाईल घेऊन जायचा तर लाख रुपये द्या, 2 लाख रुपये. हा. काय करायचं आता त्याचं? मी लाख रुपये असे कुठं मिळत बसायचे का? आणि नुसतं मोबाईल नाही हारेला, त्या मोबाईल मधल्या बॅगेत बाकी बॅगच हारली. बॅगेत कागदपत्र होते, कागदपत्र बी गेले का? सगळे कागदपत्र गेले. आता काय करायचं? वरून ते म्हणतात लाख रुपये द्या. लाख रुपये देऊन त्यांनी कागदपत्र दिले तर पाहिजे ना आपले. अरे कागदपत्र गेल्यावर आता मग राहिलंच काय खाली? हा तू एक काम कर ना, तू काय तरी डोकं लाडू ना. मला डोकं तरी कुठं कुठं लावू मी? तुमच्या पशी लावू का तर संत्या पशी लावू? त्याला नुसतं सोकून ठेवलं ना तुम्ही. कधी त्याला काम करायला लावलं का? अरे पण तो मला सांगते कारण ते करा. लक्ष द्यायचं. मी मोठा आहे का ते मोठा आहे? नाही नाही मी मोठा ते मोठा आहे. अरे येऊन जाऊन नुसतं मला सांगितलं संत्याला सांगा. गेलं तुझं जरा लक्ष ठेवायचं काम आहे ना. मी तेच बघतो आता, तेच बघतो. मग संत्याचं बघतो, तुमचं बघतो. आणि पैसे एवढं म्हणलं जातं, ते पैसे जाऊन पण ते कागदपत्र काय करायचं आता? आता ते कागदपत्र आता पैसे दिल्याशिवाय ते कसे देते ना आपल्याला? अरे मग एक काम कर ना तो. अरे मला शहर ठिकाणी नाही काढायचं. तू जरा हाय जरा हुशार, तू जा ना. तो नाही नाही सगळं मीच बघायचं का? तुम्ही जा. कशाला एवढं मोठं काढून ठेवला त्याला? नुसतं का तेव्हा नाही कळलं. अरे पण तो जा ना. मी जाऊन काय करू? नाही नाही तुम्ही बघायचं ते. अरे तो नाही नाही तो नाही नाही तुम्ही जा. मी नसतो जात.
ते एक तर काढून ठेवलं त्याला अरे कशाला? मला नाही आता जमायचं, सगळं पहिल्यापासून कुठं सगळं जायचं, त्याचा काय लाड नाही, करता कधी तुम्ही. गेलो नाही ना पुण्याला. बापावा लाड केलाय का सगळं त्याचा लाड करता तुम्ही त्याचं बघून घ्या मला सांगू अरे नका लाडाचं नाही, अजिबात तुझं बी नाही, लाड नाही. करतो, तो हा? बी ले- माय पोरं लाड केला. नाही तुम्ही त्याचं पहिल्यापासून लाड केलाय ना तुम्ही तुमचं मिटायचं आता काय असेल ते अरे पण एवढं भेदभाव नको करू भेदभाव नाही ते लाख रुपये कुठून आणायचं ते तुम्ही तुमचं बघा काय करायचं करा ए भाऊ मला नका सांगू अरे तू ऐक तू नाही, नाही, अरे नाही, मी नाही, तो अजिबात बाप- नाही, आज अरे मी नाही. तो बाप मी तुझा बाप आहे मला नाही कळायचं पुण्याचं रे बाबा तू जा रे तू जरा हुशार आहे तुला माहिती आहे रे असं लोक करून हानतील रे त्याला तू काय बघा करता तुम्ही बाबा? आता काय करायचं बघतो बरं बघा तुम्ही आता बघा तुम्ही तुमचं सामान बघतो काय करा बाबा मला तर जाणं भागच आहे ना माझं पोटचं पोर आहे तू बी तसन ते तसं मला जावं लागेल काहीतरी मार्ग मला काढावं लागेल जाईन गाठकाळ्या खात खात विचारपूस करू काय आप्पा लय निवांत बसले. काय रे भाऊ मीच येणार होतो तुझ्याकडे अरे काय काम काढलं माझ्याकडे? अरे काय सांगा तुला ते कार्ट्याने काय केलं त्याची बॅग कोणी पोरांनी चोरून नेले कोणच्या पोराची? कोण होतं तो कुठं अभ्यासाला बसला होता कुठं मोठं पोरं? पुष्कळच. हा ना ते पुण्याला शिकायला नाही का हा, हा. मी म्हणलं काहीतरी बहीण साहेब एक त्याचे ते कागदपत्र गेले बॅग गेले सगळं गेले आणि ते लोक म्हणतात 1 लाख रुपये दे एक त्याचं लाख मग रुपये कुठं कागदपत्र देत आता असतात मी का? एवढे पैसे कुठून आणणार मला नाही. जायला पैसे नाहीत माझ्याकडे तू एक काम कर ना हा. माझं ना चोर निघल्या मी तुला पैसे देतो मला 1000 रुपये दे जाताना काय तरी दे भाऊ, 500 का भाऊ, व्हायना आहे काय काय एवढं नाही माझ्याकडे बरं अरे का? 500 तरी दे रे मला जायला त्याला मला रिक्षा 100 भाड्याला 100 रुपये देऊ का? अरे 100 रुपयात काय होणार नाही 500 दे बरोबर बुधवारी चोर ऐकले का मग मी लगेच देतो बरं घ्या हे 500 रुपये आल्यावर देऊन टाका. हा दे बाबा चांगलं काम केलं रे बाबा टाइम बघ तुम्ही बरं बरं जा जा आवरून जा घरी. येऊ का मग बरं आणि बरं जरा लक्ष राहून द्या माझ्या हो, गुराढोराला चालेल, मोकळे चालेल. आहेत, बरं का बरं बरं येऊ का? हो या काय नाही काय गडबड तुम्ही कुठं उभा राहिली? अरे मला ना तू पोऱ्याकडे जायचं कोणाच्या? पोऱ्याचं काहीतरी काय घोळ झालं वाटतं कोणाचा पोर आहे? माझ्या आपल्या ते सांगतेवर संतोष हा. पुण्यात शिकायला यायचं हा. काय त्याचे बॅग चोरी गेले म्हणतात काय ते आता ते पोरं सांगत हे त्याचे सांगा त्याला म्हणलं तुझा ते म्हणतो मी जात नाही हा. मला पुन्हा कळत नाही आता जायचं कसं काय एका जणाकडून मग ते ह्याला लावायचं ना, त्या कॅशाला लावायचं ना. अरे ते तर जायला ते हा. काय झालं त्याला? नाही जात म्हणलो मी काय कर मला जाणं जरूर तुमचं आहे ते वाणी बी ते पोरगं बरं का ते कॅश आहे. आता हे बी लेकरू ते लेकरू आता मला बाप बी मला जावंच लेकरं लागेल. बिकरं नाही ते. ते सगळ्याला येड्यावानी केलं त्या पोरांनी अरे तुमच्या. पैसे नाही आता एका जणाकडून पैसे घेतले आता स्टँडवर चाललो मी तिथून पैसे घेतो एक हा. जाऊन येतो ना काय आहे काय नाही जाऊ पत्ता वगैरे आहे का त्याचा? आहे ना आहे ते मला माहिती आहे बरं 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 बरं. येऊ का? चालतंय. हा हा या.
विचारू